11 डिसेंबर 2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गिरीप्रेमी या पुण्यातील गिर्यारोहण क्षेत्रात काम करणाऱ्या अत्यंत नावाजलेल्या संस्थेमार्फत हिमनदी या विषयावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ह्या कार्यक्रमामध्ये हिमनदी या क्षेत्रामध्ये काम करणारे विविध मान्यवर यांनी आपला अभ्यास व आपले विचार सर्वांसमोर प्रस्तुत केले. श्री रोहन चंपानेरकर हे रोहन प्रकाशनचे संचालक व प्रकाशक आहेत. रोहनजी हे गिरीप्रेमी परिवारातीलच असल्यामुळे गिरीप्रेमीच्या खूप पुस्तकांचं प्रकाशन हे रोहन प्रकाशनच्या माध्यमातून झालेलं आहे. आनंदाची बाब म्हणजे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग 2015 मध्ये चालू झालेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या दक्षिण भारतातील एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेचं पहिलं प्रकाशन म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग हँडबुक ह्याचं सुद्धा प्रकाशन रोहन प्रकाशनच्या माध्यमातून झालेलं आहे. नुकतंच कांचनजंगा या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती इथं प्रकाशित झाली. तर या प्रकाशनाचा प्रवास कसा होता हे आपण रोहनजींकडूनच ऐकून घेऊयात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, करमळकर सर आणि आज उपस्थित असलेले सर्वच आपण रसिक म्हणजे वाचकांपेक्षा जास्ती गिर्यारोहक, ट्रेकिंगवर प्रेम करणारी सगळी मंडळी, या सगळ्यांचं मी रोहन प्रकाशनतर्फे स्वागत करतो. रोहन प्रकाशन आणि गिरीप्रेमी हे एक आता नातं असं अतूट नातं असं तयार झालेलं आहे आणि मला खूप आनंद होतो की जेव्हा मला उमेशजी भेटतात किंवा आमची चर्चा होते आणि नवीन नवीन विषयांवर बरीच चर्चा होते की कुठलं पुस्तक करूयात नवीन. आणि त्यांचं लिखाण आम्हा सर्वांनाच आवडतं आणि माझ्या मते वाचकांनाही आवडतं. पण एक महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये मी कायम त्यांच्याशी डिस्कस करत असतो, ती म्हणजे डॉक्युमेंटेशन. काय असतं की आपण जर बघितलं तर वेस्टर्न संस्कृती किंवा आणि त्या तुलनेत समज भारतीय किंवा मराठी लोकांचा जर आपण प्रवास बघितला तर आपण करतो बऱ्याच गोष्टी, पण त्या लोकांपर्यंत तेवढ्या पोचत नाहीत किंवा पोचवू शकत नाही. कारण त्याचं मूळ असं असतं की आपण त्या नोंदी करून नाही ठेवत, ते डॉक्युमेंटेशन नाही करत. आणि प्रकाशक म्हणून मला वाटतं, म्हणजे हेच उदाहरण मी रोहन प्रकाशनासाठी पण सांगेन की माझ्या 43 वर्षांचा आमचा जो प्रवास आहे त्याचे बाबा 43 चांगले फोटो काढून दाखव तर ते मिळणं अवघड आहे. पण मला वाटतं गिरीप्रेमी ही अशी संस्था आहे की जिकडे हे नेटाने केलं जातं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं की जेव्हा मी उमेशजींना सर्वप्रथम भेटलो असेन, ते माझ्या मते गिरीप्रेमीच्या माउंटेनिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला अशी एक फॉर्मल भेट झाली होती आमची. पण साधारण त्या काळापासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास मोठा होतानाच मला दिसतोय. आणि त्याचं कारणच ते आहे की ते एका बाजूला चांगलं काम करतातच आहेत, तुम्ही सगळेच करत आहात, पण त्याच जोडील ते लोकांपर्यंत पोचवणं, त्याचं महत्त्व ठसवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी पुस्तक हे एक माध्यम आहे. कारण रिटन वर्ड इज द लाईक आपण म्हणतो की लेटर ऑन दी स्टोन, की ते पुसलं जात नाही, ते राहतं. कांचनजंगा मोहीम ही पण एक तशीच अनोखी मोहीम होती आणि नुसतीच माउंटेनिअरिंगची मोहीम नसून ती इको एक्सपिडिशन आणि त्याच्यावर अनेक अभ्यास पूर्ण केले गेले आणि माझ्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं होतं. मराठी पुस्तकात जेव्हा लिहायला सुरुवात झाली होती, जेव्हा आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो, तेव्हा ती रायटिंग स्टाईल पण खूप प्रेरक आहे एका अर्थाने. म्हणजे एका अर्थाने ती त्याच्यातला सगळा जो काय थ्रिल आहे किंवा जो अनुभव आहे तो तर येतोच, पण त्याच जोडीला 2 लोक ती गोष्ट सांगतायत. एक लीडर ऑफ दी मिशन एक्सपिडिशन आपण म्हणूयात, की जिकडे मामा आपल्याला म्हणजे गाईड करतात त्यांच्या टीमला, आणि भूषण जो तिकडे ॲक्च्युअल गड म्हणजे काय म्हणूयात सर करतोय माउंटन, आणि त्याची टीम. हे कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. नुसतंच एक थ्रिलिंग अनुभव म्हणून वाचायला नाही, तर लिडरशिप आणि मॅनेजमेंट स्किल्स पण त्याच्यातून बऱ्याच प्रमाणात येतात बाहेर. ह्याच इन्स्पिरेशनने आमची पुस्तकं पण आम्ही तशीच करत असतो. कारण आम्ही अगदी काटेकोर टाईमलाईन्सनी ती आणायचा प्रयत्न करत असतो आणि तो एक छान अनुभव असतो. आणि त्याच्यातूनच इंग्लिशचा विषय निघाला. वर्ल्ड माउंटन डेचं जे आजचं औचित्य आहे
तर त्याला रोहन प्रकाशनाकडनं ही एक काय म्हणूयात एक आदरांजली आहे की आम्ही अशा प्रकारे नाही तर तशा प्रकारे म्हणजे आमच्या माध्यमातून आम्ही ह्याच सगळ्या आपल्या माउंटन्सना काय म्हणत वंदितो आणि मला वाटतं हा प्रवास असाच पुढे राहील. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आल्याने सगळी जेनझी आत्ताची जी आहे किंवा सगळ्यांनाच ते सर्वदूर पसरेल, त्याची वाचनीयता अजून वाढेल. पुण्यातली एक संस्था नॅशनल लेवलला किती मोठं काम करते आहे, इंटरनॅशनल लेवलला असंच आपण म्हणूयात. पण राईट डॉक्युमेंटेशन, त्याचे मग माध्यमांतर म्हणजे पुस्तकातून आपण इंग्लिश पुस्तकातून माझ्या मते मोठ्या डॉक्युमेंटरीज आणि जशी एक मध्यंतरी नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज आली माउंटेनिअरिंगवर, तशी ह्या कांचनजंगाची पण व्हावी आणि बाकीच्याही मोहिमेची एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू.